नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती सराव पेपर बघणार आहोत। यामध्ये 100 प्रश्न घेतलेले आहेत। तर मित्र हो, चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे कोणती? तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे आहे। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता आहे? तर अहिल्यानगरमध्ये सर्वात जास्त साखर कारखाने आहेत, तर त्यालाच यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी ही गोदावरी नदी आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणती आहे? तर बल्लारपूर ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ आहे। महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेले मृदा कोणती आहे? तर रेगुलर मृदा ही सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला असलेली दिसून येते। महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे? तर मुंबई उपनगर हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षर जिल्हा आहे। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली हा सर्वात कमी साक्षरतेचा प्रमाण असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो। महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण आहे? तर सावित्रीबाई फुले ह्या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका आहेत। महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा म्हणून ओळखला जातो। महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्त्रिया पुरुषामागे स्त्रिया असलेल्या आपल्याला दिसून येतात। सर्वाधिक वनाचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वनाचे प्रमाण आपल्याला दिसून येते। महाराष्ट्राचे प्रवेशद्वार या असे कोणत्या शहराला म्हटले जाते? तर मुंबई या शहराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हटल्या जाते। यानंतरचा प्रश्न आहे, भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणाची ओळख आहे? तर भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ही ओळखली जाते। 7 बेटाचे शहर म्हणूनही मुंबईला ओळखल्या जाते। महाराष्ट्रातील साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याची ओळख असलेली आपल्याला दिसून येते। महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याची ओळख आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्याची महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा म्हणून ओळख असलेली आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर कुस्तीगीराचा जिल्हा म्हणूनही कोल्हापूर जिल्ह्याची आपल्याला ओळख असलेली दिसून येते। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जंगलाचा जिल्हा म्हणून कोणाची ओळख आहे? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जंगल आपल्याला असलेलं दिसून येतं। अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणाला म्हटल्या जाते? तर जळगाव जिल्ह्याला हे अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे म्हटल्या जाते। महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा म्हणून नागपूर या शहरास ओळखले जाते। महाराष्ट्रातील संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून नांदेड जिल्ह्याची ओळख असलेली आपल्याला दिसून
येते. मुंबईचा परसबाग कोणत्या शहरास म्हटले जाते? तर नाशिक या शहरास मुंबईचा परसबाग म्हणून ओळखल्या जाते. आपला देश कोणता आहे? तर भारत देश आहे. भारताची राजधानी कोणती आहे? तर दिल्ली ही भारताची राजधानी आपल्याला दिसून येते. भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय आहे? तर तिरंगा हे भारताच्या राष्ट्रध्वजाचं नाव असलेलं आपल्याला दिसून येतं. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणतं आहे? तर त्रिमुखी सिंह हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आपल्याला असलेलं दिसून येते. तर भारताचे बोधवाक्य हे सत्यमेव जयते हे आपल्याला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रगीत कोणतं आहे? तर जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? तर भारताचं राष्ट्रीय फूल कमळ हे आहे. तर भारताचा राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? तर भारताचे राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम आहे. भारताची राष्ट्रीय भाषा कोणती आहे? तर हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा म्हणून ओळखल्या जाते. तर महाराष्ट्राची राष्ट्रलिपी म्हणून देवनागरी लिपीचा ओळख केली जाते. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? तर आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. भारताचे राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे. भारताची राष्ट्रीय नदी ही गंगा आहे. भारताचे राष्ट्रीय वृक्ष हे वड आहे. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी असलेला आपल्याला दिसून येतात. भारतातील एकूण राज्य किती आहेत? तर भारतामध्ये 29 राज्य आपल्याला असलेले दिसून येतात. तिरंग्यावरील चक्राचे नाव काय आहे? तर त्याला अशोक चक्र असे म्हटल्या जाते. तर अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या ही आपल्याला 24 असलेली दिसून येते. आणि हे अशोक चक्र आपल्याला तिरंग्यातील पांढऱ्या रंगामध्ये काढलेलं आपल्याला दिसून येते. भारताचं स्वातंत्र्य दिन कधी असतो? तर 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा केला जातो. तर भारताचा प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करत असतो. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर रावत आठ हरियाला हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेला आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते आहे? तर तामन हे मोठं बोंडारा असलेलं तामन जो आहे तो महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल म्हणून ओळखल्या जाते. तर महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे? तर आंबा आपल्याला वृक्ष असलेला दिसून येतो. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे? तर मराठी ही महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा आपल्याला असलेली दिसून येते. तर महाराष्ट्र राज्याची राजधानी ही मुंबई ही आहे. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे? तर नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. तर वर्षातील एकूण किती दिवस असतात? तर एकूण वर्षामध्ये 365 दिवस असलेले आपल्याला दिसून येतात. वर्षाचे एकूण आठवड्याचा जर विचार केला तर वर्षामध्ये 52 आठवडे आपल्याला दिसून येतात. पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? तर 71% पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण आपल्याला असलेले दिसून येते. तर पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण हे 29% आपल्याला असलेले दिसून येतात. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? तर पृथ्वीचा उपग्रह हा चंद्र हा आहे.
तिळगुळ कोणत्या सणाला वाटतात? तर तिळगुळ हा मकर संक्रांतीला वाटल्या जातो. मकर संक्रांत केव्हा असते? तर 14 किंवा 15 जानेवारीला मकर संक्रांत हे सण साजरा केला जातो. हिंदूचे नववर्ष केव्हा सुरू होते? तर हिंदूचे नववर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होते. यानंतरचा प्रश्न आहे, नाताळाचा सण कधी साजरा केला जातो? तर 25 डिसेंबर या दिवशी नाताळाचा सण साजरा केला जातो. कोणत्या सणाला नागाची पूजा करतात? तर नागपंचमी या दिवशी हिंदू समाजामध्ये नागाची पूजा केली जाते. नारळी पौर्णिमेस असणारा सण कोणता असतो? तर रक्षाबंधन हे नारळी पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव कोणी सुरू केले? तर हे दोन उत्सव आहेत हे लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. दसरा या सणाचे दुसरे नाव काय आहे? तर दसरा या सणाचे दुसरं नाव विजयादशमी म्हणूनही या सणाला ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, शेतकऱ्याचा आवडता सण कोणता असतो? तर बैलपोळा हा शेतकऱ्याचा सर्वात आवडता सण असलेला आपल्याला दिसून येतं. दिवाळीच्या सणाला कोणत्या देवाची पूजा करतात? तर दिवाळीच्या सणाला महालक्ष्मीची पूजा केली जाते. दसरा या सणाला कोणत्या झाडाची पाने वाटतात? तर आपटा या झाडाची पाने दसऱ्याच्या दिवशी सर्व लोकांना वाटली जातात. श्रीरामाच्या जन्माचा दिवस कोणता आहे? तर रामनवमी हा श्रीरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर तसेच कृष्णाच्या जन्माचा दिवस हा गोकुळाष्टमी म्हणून साजरा केलेला आपल्याला जाताना दिसून येतो. ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव काय आहे? तर प्राणवायू असेही ऑक्सिजन या वायूला म्हटल्या जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा कोण आहे? तर सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखल्या जाते. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह हा शुक्र असलेला आपल्याला दिसून येतो. स्वतः भोवती कडे असणारा ग्रह कोणता आहे? तर शनी हा ग्रह असलेला आपल्याला दिसून येतं. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर गुरु ग्रह हा सर्वात मोठा ग्रह आपल्याला दिसून येतो. दिवसासुद्धा दिसणारा ग्रह कोणता आहे? तर शुक्र हा दिवसा पण आपल्याला ग्रह दिसून येतो. चंद्र पूर्ण गोल दिसणारा दिवस कोणता असतो? तर पौर्णिमेला चंद्र हा पूर्ण आपल्याला गोलाकार स्वरूपामध्ये दिसत असतो. चंद्र अजिबात न दिसणारा दिवस कोणता आहे? तर अमावस्येला चंद्र आपल्याला अजिबातच दिसत नाही. मोरगावच्या गणपतीचे नाव काय आहे? तर मोरेश्वर हे नाव आहे. ओझरच्या गणपतीचे नाव हे विघ्नेश्वर असलेले आपल्याला दिसून येते. तसेच थेऊरच्या गणपतीचे नाव चिंतामणी असे आहे. यानंतरचा प्रश्न आहे, लेण्याद्रीच्या गणपतीचे नाव गिरिजात्मकता आहे. तर रांजणगावच्या गणपतीचे नाव महागणपती असलेले आपल्याला दिसून येते. तसेच पालीच्या गणपतीचे नाव बल्लाळेश्वर असलेले आपल्याला दिसून येते. तर महाडचा गणपतीचे नाव आपल्याला वरद विनायक असलेले दिसून येते. तर तसेच शिंदटेक गणपतीचे नाव सिद्धिविनायक असलेले आपल्याला दिसून येते. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोण आहेत? तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आपल्याला असलेले दिसून येतात. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर श्रीप्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र हे मुंबई या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून
येतात. पहिले दूरदर्शन केंद्र कुठे होते तर मुंबई या ठिकाणी पहिले दूरदर्शन केंद्र स्थापन झालेलं आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणत्या ठिकाणी होते तर गंगापूर या ठिकाणी पहिले मातीचे धरण असलेले आपल्याला दिसून येते. तर पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे तर कर्नाळा हे पहिले पक्षी अभयारण्य आपल्याला असलेलं दिसून येते. तर पहिले जलविद्युत केंद्र खोपोली या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येते. पहिले अणुऊर्जा विद्युत केंद्र कोठे आहे तर तारापूर या ठिकाणी पहिले अणुविद्युत ऊर्जा केंद्र असलेलं आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ मुंबई या ठिकाणी स्थापन झालेलं आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे तर राहुरी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ स्थापन झालेलं आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला तर प्रवरानगर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना आपल्याला स्थापन झालेला दिसून येतं. तर महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी ही इचलकरंजी या ठिकाणी स्थापन झालेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रात सर्वात पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारला गेला तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिला लोह पोलाद प्रकल्प उभारण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते आहे तर दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक असलेले आपल्याला दिसून येते. मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणतं आहे तर ज्ञानप्रकाश हे मराठीतील पहिले दैनिक वृत्तपत्र असलेले आपल्याला दिसून येते. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणते आहे तर दर्पण हे मराठीतील पहिले साप्ताहिक आहे. महाराष्ट्रात मुलीची पहिली शाळा कोठे सुरू झाली तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली शाळा सुरू झाली आणि ती महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ही शाळा स्थापन केलेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणती तर सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा आपल्याला स्थापन झालेली दिसून येते. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी मुंबई या ठिकाणी आपल्याला स्थापन झालेली दिसून येते. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणतं आहे तर ताज हॉटेल जो मुंबई या ठिकाणी आपल्याला अस्तित्वात असलेलं दिसून येतो ते महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल होते. एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन कोण होता तर सुरेंद्र चव्हाण हा एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन ठरला होता. भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आपल्याला ठरलेले दिसून येतात. तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण तर विसा खांडेकर हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे व्यक्ती होते. पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे तर वर्धा जिल्हा हा पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे. महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण होती तर सुरेखा भोसले ही महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक असलेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती आहे तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी असलेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा असलेला आपल्याला दिसून येतो. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता आहे तर श्यामची आई हा चित्रपट जो आहे तर हा राष्ट्रीय पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट असलेला आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्रामध्ये कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे झाला होता तर वडूज या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आलेला होता. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह कोणते आहेत सुषमा
खानंद सभागृह हे मुंबई या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे तर अहिल्यानगर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा असलेला आपल्याला दिसून येतो. तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा असणारा कोणता तर मुंबई हे आपल्याला दिसून येते. महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर कोणता आहे तर कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची 1646 मीटर असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे तर ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा असलेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे तर रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक किनारपट्टी आपल्याला लाभलेली दिसून येते. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तापमान वाढ झालेलं दिसून येतं. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे तर आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडताना आपल्याला दिसून येतो. तर महाराष्ट्रात सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख असलेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे तर शताब्दी एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील सर्वात वेगवान असणारी एक्सप्रेस आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे तर अहिल्यानगर हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा असलेला आपल्याला दिसून येतं. शिवरायाचे जन्मठिकाण कोणते आहे तर शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला जन्म झालेला दिसून येतं. निजामशाहीची राजधानी कुठे होती तर अहमदनगर, सध्या अहिल्यानगर या नावाने ओळखली जाणारी निजामशाहीची राजधानी असलेली आपल्याला दिसून येते. आदिलशहाची राजधानी कोठे होती तर विजापूर या ठिकाणी आदिलशहाची राजधानी असलेली आपल्याला दिसून येते. छत्रपती शिवाजी रायांचे समाधीस्थळ कुठे आहे तर रायगडावर शिवाजी महाराजाची आपल्याला समाधी असलेली दिसून येते. संत तुकाराम महाराजाचे जन्म ठिकाण कोणते आहे तर देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजाचा जन्म आपल्याला झालेला दिसून येतं. तर जिजामाताचे जन्म ठिकाण कोठे आहे तर सिंदखेड राजा या ठिकाणी राष्ट्र जिजामाता यांचं जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. हिमृशालीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे तर पैठण येथील छत्रपती संभाजीनगर हे हिमृशालीसाठी महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण असलेलं आपल्याला दिसून येतं. रंगीत लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे तर सावंतवाडी, जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे ते रंगीत लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध असलेलं आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता आहे तर मराठवाड्यामध्ये सर्वात कमी जंगल असलेलं आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्रामध्ये प्रमुख कुस्ती केंद्र कोठे आहे तर कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र म्हणून ओळखल्या जाते. जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय आहे तर नाथसागर नावानेही जायकवाडी धरणाला ओळखल्या जाते. कोयना धरणाचे दुसरे नाव काय आहे तर शिवाजी सागर हे कोयना धरणाचे दुसरे नाव असलेलं आपल्याला दिसून येते. अंबाबाई मंदिर कोठे आहे तर कोल्हापूर या ठिकाणी अंबाबाईचे मंदिर असलेलं आपल्याला दिसून येते. तुळजाभवानी मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्या ठिकाणी आहे तर तुळजापूर या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर असलेलं आपल्याला दिसून येते.
बाबा यांचे मंदिर कोठे आहे तर शिर्डी या ठिकाणी साईबाबाचे आपल्याला मंदिर असलेले दिसून येते. तर गजानन महाराज यांचे मंदिर कोठे आहे तर शेगाव या ठिकाणी गजानन महाराज यांचे मंदिर असलेले आपल्याला दिसून येते. तर स्वामी समर्थ यांचे मंदिर कुठे आहे तर अक्कलकोट या ठिकाणी स्वामी समर्थाचे मंदिर असलेले आपल्याला दिसून येते. प्रसिद्ध मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे पंढरपूर या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येते. तर यानंतर पेशव्याची राजधानी कुठे होती तर पेशव्याची राजधानी मुंबई पुणे या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. इंद्राच्या नगरीचे नाव काय होते तर अमरावती हे इंद्राच्या नगरीचे नाव होते. बीबी का मकबरा कोठे आहे तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बीबी का मकबरा असलेला आपल्याला दिसून येते. तसेच ज्ञानेश्वर महाराजाचे जन्म ठिकाण कोणते आहे तर आप्पेगाव या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजाचं आपल्याला जन्म ठिकाण असलेलं दिसून येते. महाराष्ट्रामध्ये द्राक्षाचा जिल्हा म्हणून नाशिक या जिल्ह्याची ओळख असलेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आदिवासी असलेले आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी कोणती आहे तर पुणे या ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेली आपल्याला दिसून येते. तर ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आपल्याला असलेली दिसून येते. तसेच जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हणूनही बीड जिल्ह्याची ओळख असलेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकाचा जिल्हा कोणता आहे तर रत्नागिरी हा जिल्हा महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार कोठे आहे तर रायगड या ठिकाणी महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार असलेले आपल्याला दिसून येतात. तसेच महाराष्ट्रातील मिठागराचा जिल्हा म्हणूनही रायगड जिल्ह्याची ओळख असलेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार हे सोलापूर या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील शूरवीरांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख असलेली आपल्याला दिसून येते. मराठवाड्याची राजधानी कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी असलेली आपल्याला दिसून येते. गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला आहे तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आपल्याला दिसून येतो. तर भीमा नदीचा उगम कोठे झाला आहे तर भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम झालेला दिसून येतो. तर कृष्णा नदीचे उगम स्थान कोठे आहे तर महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचे उगम स्थान असलेले आपल्याला दिसून येते. तर ताडोबा अभयारण्य कोठे आहे तर चंद्रपूर या ठिकाणी ताडोबा अभयारण्य असलेलं आपल्याला दिसून येते. कळसुबाई अभयारण्य कोठे आहे तर अहिल्यानगर या ठिकाणी आपल्याला कळसुबाई अभयारण्य असलेलं दिसून येते. महानुभव पंथाचे केंद्र कोणते आहे तर नांदेड या ठिकाणी महानुभव पंथाचे केंद्र असलेले आपल्याला दिसून येते. कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे तर अंबाजोगाई या ठिकाणी कवी मुकुंदराज यांची समाधी असलेली आपल्याला दिसून येते. वेदांची एकूण संख्या किती आहे तर एकूण वेदांची संख्या 4 असलेली आपल्याला दिसून येते. पृथ्वीवरील एकूण खंडाची संख्या ही 7 विभागामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे तर प्रीती संगम कराड या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ असलेले आपल्याला दिसून येते. शिवरायांचा राज्याभिषेक कोठे झाला तर रायगडावर झाला होता आणि तो 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक आपल्याला रायगडावर झालेला दिसून येतो.